श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत त्या राशीबद्दल जी दसऱ्यानंतर अक्षरशः जगाला हादरा देईल. होय, हीच ती रास आहे, मेष रास. दसरा संपताच या राशीवर एक असं ग्रहयोग येणार आहे जो गेल्या अनेक वर्षात कधीच आला नव्हता. यावेळी ग्रहांची चाल इतकी जबरदस्त आहे की जणू देवही म्हणतील, अरे हे काय घडलं. दसऱ्यानंतर शनी, मंगळ आणि गुरु या 3 ग्रहांचा अत्यंत प्रभावी योग मेष राशींवर पडतो. हा योग तुमच्यासाठी एक मोठा स्फोट म्हणजेच जीवनात अनपेक्षित बदल घडवून आणणार आहे. आतापर्यंत जिथे तुम्ही संघर्ष करत होता तिथे अचानक दरवाजे उघडतील. पण लक्षात ठेवा, प्रत्येक दरवाजा सुखाचा असेल असं नाही. काही मेष राशींच्या लोकांसाठी हा काळ धन, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी आणेल, तर काहींसाठी अचानक ताण, जबाबदाऱ्या आणि भावनिक धक्के देऊन येईल. शनी तुमच्या कर्माचा निकाल देणार आहे. मंगळ तुमचा राग, निर्णय आणि धैर्याची परीक्षा घेणार आहे आणि गुरु तो देईल तुम्हाला योग दिशा, पण फक्त तेव्हाच जेव्हा तुम्ही शांत आणि संयमी राहाल. आर्थिक क्षेत्रात अचानक एखादा जुना पैसा परत मिळेल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल, पण चुकीचा निर्णय घेतला तर नुकसानही मोठं होऊ शकतं. म्हणून विचारपूर्वक प्रत्येक निर्णय घ्या. नोकरी व्यवसायात नवीन संधी येतील, पण त्यात मोठं आव्हानही असेल. साहसी निर्णय घेण्यासाठी हा काळ सोन्याचा ठरेल, तर भीतीने मागे हटणाऱ्यांना वेळ धडा शिकवेल. प्रेम संबंधात एखाद्या जुन्या व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकतो. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. देवही वाचवू शकणार नाही असं म्हटलं जातं, कारण एक चुकीचा निर्णय तुमचा संपूर्ण भावनिक जग हलवू शकतं. कुटुंब आणि आरोग्य. कुटुंबात मतभेद संभवतात आणि ते दीर्घकाळ टिकणार नाहीत. आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी, रक्तदाब किंवा रागामुळे होणारे त्रास वाढू शकतात, त्यामुळे शांत राहा. या मोठ्या परिवर्तनातून सुटण्यासाठी काही साधे प्रभावी उपाय करा. रोज सकाळी हनुमान चालीसा म्हणावे. लाल रंगाचे फळ किंवा फूल भगवान हनुमानाला अर्पण करा. शक्य असल्यास शनिवारी गरिबांना अन्नदान करा आणि सर्वात महत्त्वाचं, रागावर नियंत्रण ठेवा. हे बदल तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर जाग करण्यासाठी आहेत. जे लोक धैर्याने, श्रद्धेने आणि संयमाने या काळाला सामोरे जातील त्यांच्यासाठी हा काळ सोन्याचा अध्याय ठरेल. मित्रांनो, मेष राशीच्या लोकांना तुमचं भाग्य आता जागं होतंय, पण त्याला दिशा देणं तुमच्या हातात आहे. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा आणि देवाचं नाव घ्या. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा. स्वामी समर्थ तुमचं कल्याण करो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.